यासाठी सर्वात पहिले कुकरमध्ये 2 पळी तेल टाकायचं आणि मग त्यानंतर त्यात मोहरी, तेल कडकडीत तापल्यावर त्यात मोहरी, जिरे आणि 3 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे. कांदे छान फ्राय करून घ्यायचे. नंतर त्यात बटाटे, वाटाणे, शेंगदाणे पण टाकून द्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचं हे. त्यानंतर मी आलं, मिरची, लसूण, खोबरं हे सगळं मिक्सरमध्ये बारीक वाटून करून घेतलेलं आहे. ते पण यात मिक्स करून घ्यायचं. त्याच्याने खिचडीला एक छान टेस्ट येते. हे थोडा वेळ छान शिजू द्यायचं. छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यातच हळद, तिखट, धने पावडर, काश्मीरी लाल मिर्च, थोडा गोडे मसाला असं सर्व छान मिक्स करून घ्यायचं. त्यात मीठ पण टाकून घेऊ. चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलं. मसाले छान फ्राय झाल्यावर मग टोमॅटो टाकायचा. मसाले छान फ्राय होत आहेत तोपर्यंत मी एका साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. आता यामध्ये डाळ तांदूळ घेतलेले आहेत ते टाकून घ्यायचे. मी 2 वाटी तांदूळ आणि पाव वाटी मुगाची आणि तुरीची डाळ मिक्स करून घेतलेली आहे. हे छान स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. हे छान मिक्स करून घ्यायचं आणि यात गरम पाणी टाकायचं. गरम पाणी टाकायचं. वरून छान चिरलेली कोथिंबीर टाकायची. याला उकड येईपर्यंत झाकण लावायचं नाही. एकदा उकड आली की मग झाकण लावून घ्यायचं. छान उकड आलेली आहे. आता आपण कुकर बंद करून घेऊ आणि 3 शिट्ट्या काढून घेऊ.